महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने वक्फ बोर्ड पर जमीनों पर कब्जा करने का आरोप लगाया है। बावनकुले ने कहा कि लाखों हिंदुओं और पिछड़ा वर्ग के लोगों की जमीनों पर वक्फ बोर्ड के नाम पर कब्जा किया गया है। जमीनों को वापस करने के लिए भाजपा अध्यक्ष ने रिकॉर्ड को ठीक करने और इसमें आने वाले खर्चों को वहन करने की मांग सरकार से की है। शनिवार को बावनकुले नागपुर पहुंचे थे, जहां उन्होंने ये बात कही। मी एवढंच म्हटलं आहे की वक्फ बोर्डानी किंवा वक्फच्या तेव्हाच्या कायद्याअंतर्गत किंवा वक्फचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जमिनी अतिक्रमित केल्या आहे। मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या, मागासवर्गीयाच्या, आदिवासीच्या जमिनी वक्फ बोर्डामध्ये त्यांच्या नावाने करून घेतल्या आहे। त्या जमिनी परत मिळाव्या, त्या जमिनी ज्यांच्या मालकीच्या त्यांना त्या परत द्याव्या, याकरता रेकॉर्ड दुरुस्ती करावा अशी मागणी आम्ही केली आहे। आणि त्याकरता लागणारा पैसा हा वाटल्यास सरकारने खर्च करावा, पण या जमिनी तातडीनं खाजगी मालकीच्या काही जमिनी आहेत, काही मंदिराच्या जमिनी आहेत, काही जमिनी त्या ठिकाणी मागासवर्गीयाच्या आहेत, काही जमिनी ह्या आदिवासीच्या आहे। या जमिनी परत होणे आवश्यक आहे। मोठ्या प्रमाणावर परस्पर जमिनी वक्फ बोर्डामध्ये लागलेल्या आहे, त्या जमिनी परत व्हाव्या। माझं म्हणणं आहे तातडीनं दुरुस्ती झाली पाहिजे। त्याचा रेकॉर्ड मोठ्या हाय लेवलला एक अथॉरिटी तयार करून किंवा जे काही त्याचं मेकॅनिझम असेल ते केलं पाहिजे। पण तातडीनं हिंदूंच्या, मागासवर्गीयाच्या, आदिवासीच्या आणि काही खाजगी जमिनी ज्या परस्पर लावून टाकलेल्या आहेत त्या तातडीनं लोकांना परत मिळायला पाहिजे, त्या संस्थांना परत मिळायला पाहिजे। काही तर मंदिराच्या जमिनीसुद्धा वक्फच्या नावाने दाखवलेल्या आहेत, त्याही परत मिळाल्या पाहिजे।